खरं सांगू का, मला ना दरवर्षी साधारण याच काळात म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीला एक विचित्र अनुभव येतो. अच्छा. हो, अचानक सर्दी होते, नाक गळायला लागतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे एक प्रकारचा आळस, मरगळ जाणवते. मी आजपर्यंत याला एकतर ॲलर्जी समजायचे किंवा कामाचा ताण म्हणून दुर्लक्ष करायचे. पण मग आमच्या एका श्रोत्याने पाठवलेल्या या श्रोत्यांवर नजर टाकली आणि माझ्या डोक्यात खरंच प्रकाश पडला. यात एक प्रश्न विचारलाय, वसंत पंचमी हा फक्त एक सण आहे की आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांचा एक महत्वाचा टप्पा? आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपण सण उत्सवांना फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक चष्म्यातून बघतो. पण आपल्या पूर्वजांनी या दिवसांची निवड निसर्गचक्राशी आणि पर्यायाने शरीरचक्राशी जोडून केली होती. बरोबर. वसंत पंचमी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या स्रोतांमधला मूळ विचार असा आहे की हा दिवस म्हणजे निसर्गाने आपल्या शरीरासाठी सेट केलेला एक वार्षिक सर्व्हिसिंग रिमाइंडर आहे. सर्व्हिसिंग रिमाइंडर हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, हिवाळ्यात जे काही शरीरात साठलेलं असतं ते बाहेर काढण्याची प्रक्रिया याच दिवसापासून सुरू होते. माझा पुढचा प्रश्न तोच होता. हिवाळ्यात साठलेला कफ आजच का जागृत होतो? म्हणजे पूर्ण थंडीत आपण छान असतो आणि ऊन पडायला लागल्यावर अचानक हा त्रास का सुरू होतो? हे थोडं विचित्र वाटतं नाही का? नक्कीच. आणि हे जे विचित्र वाटतंय ना, त्यामागचं विज्ञान समजून घेतलं की सगळा गोंधळ दूर होतो. याचं उत्तर आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांमध्ये आहे. आयुर्वेद ऋतूंनुसार शरीरात होणाऱ्या बदलांचा खूप सूक्ष्म विचार करतो. ठीक आहे. मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हिवाळ्यात नेमकं काय होतं ज्यामुळे हा कफ साठायला लागतो? म्हणजे ही प्रक्रिया सुरू कुठून होते? छान प्रश्न आहे. बघा, हिवाळ्यात बाहेरचं वातावरण कसं असतं? थंड आणि कोरडं. हो. याला आयुर्वेद वात वाढवणारा काळ म्हणतो. आता शरीराचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे की ते नेहमी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करता. बाहेरच्या कोरड्या आणि थंड वातावरणाला बॅलन्स करण्यासाठी शरीर आतून स्निग्ध, जड आणि उष्ण गुणधर्माच्या गोष्टी तयार करता. अच्छा. आणि कफदोषामध्ये हेच गुणधर्म आहेत. तो स्निग्ध आहे, जड आहे, त्यामुळे थंडीत शरीर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एक प्रकारे नैसर्गिक इन्सुलेशन तयार करण्यासाठी जास्त कफ निर्माण करतं. थांबा, म्हणजे हिवाळ्यात कफ वाढणं ही काही वाईट गोष्ट नाहीये. ते शरीराचं एक बचावात्मक तंत्र आहे. अगदी बरोबर. इथेच आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. मी तर समजत होते की कफ म्हणजे काहीतरी चुकीचं होतंय. नाही. सुरुवातीला कफ वाढणं हे चुकीचं नाही, ती एक गरज आहे. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा तो गरजेपेक्षा जास्त साठायला लागतो. आणि तो का साठतो? त्याला 2 गोष्टी कारणीभूत ठरतात. एक, हिवाळ्यात आपली पचनशक्ती म्हणजे अग्नी ती मंदावलेली असते. आणि दुसरं, आपण याच काळात कळत नकळत जड, तेलकट, गोड पदार्थ जास्त खातो. हो, डिंकाचे लाडू, तळलेले पदार्थ. बरोबर. हे पदार्थ पचायला जड असल्याने न पचलेला भाग कफाच्या रूपात साठत जातो. पण गंमत म्हणजे हा साठलेला कफ सुप्त अवस्थेत असतो. सुप्त म्हणजे तो घन स्वरूपात एका जागी शांतपणे पडून असतो. त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास जाणवत नाही. कळलं. म्हणजे हिवाळाभर शरीर एका गोदामासारखं काम करतं, जिथे हा सगळा अतिरिक्त कफ साठवला जातो. अगदी. पण मग वसंत पंचमीच्या दिवशी असं काय होतं की या गोदामाचं दार उघडलं जातं? त्या एका दिवसात अशी काय जादू आहे? जादू नाही तर फिजिक्स आहे, भौतिकशास्त्र. अच्छा. वसंत पंचमी हा एक प्रतिकात्मक दिवस आहे जो एका मोठ्या बदलाची सुरुवात दर्शवतो. या दिवसापासून सूर्याची उष्णता वाढायला लागते, बरोबर? दिवसाचा काळ वाढतो आणि वातावरणातला गारठा कमी होऊन उबदारपणा येतो. हो. ही वाढलेली उष्णता थेट आपल्या शरीरावर परिणाम करते आणि याचा पहिला परिणाम होतो त्या साठवलेल्या घनस्वरूपातल्या कफावर. मला वाटतं मला कळतंय तुम्ही कुठे चालला आहात. उष्णतेमुळे घन गोष्टी वितळतात. अगदी तसंच. जसं फ्रीजमध्ये ठेवलेलं घट्ट तूप बाहेर काढल्यावर खोलीच्या तापमानाला हळूहळू वितळायला लागतं. हो. तसंच शरीरातल्या त्या गोठलेल्या कफाचं होतं. सूर्याच्या उष्णतेमुळे तो वितळू लागतो, प्रवाही बनतो आणि एकदा का तो प्रवाही झाला की तो एका जागी स्थिर राहत नाही. तो आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शरीरातल्या वाहिन्यांमधनं, ज्यांना स्रोतस म्हणतात, त्यातून फिरायला लागतो आणि शरीराबाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतो. अरे वा. आणि हीच ती वेळ असते जेव्हा आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं. सर्दी, नाक गळणं, घशात खवखव हे सगळं त्या वितळलेल्या कफाला बाहेर काढण्याचे शरीराचे प्रयत्न आहेत.
वा, म्हणजे ज्याला मी आजार समजत होते तो खरं तर शरीराचा डिटॉक्स मोड आहे. पण इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या काळात फक्त सर्दी खोकला होत नाही, तर प्रचंड आळस येतो, डोकं जड होतं आणि विचार करायची शक्ती कमी झाल्यासारखं वाटतं, ज्याला आजकाल ब्रेन फॉग म्हणतात, तसं काहीसं. बरोबर. याचा आणि कफाचा काही संबंध आहे का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. आणि इथेच आयुर्वेदाचं सौंदर्य दडलेलं आहे. आयुर्वेद शरीर आणि मन यांना वेगळं मानत नाही. कफाचा मूळ गुणधर्म काय आहे? जडपणा. जडपणा. हो. जेव्हा शरीरात कफ वाढतो तेव्हा तो शारीरिक जडपणा आणतो, ज्यामुळे आळस येतो. पण हाच जडपणा मनाच्या पातळीवरही काम करतो. त्यामुळे विचारांमध्ये जडपणा येतो, निर्णयक्षमता मंदावते, उत्साह कमी होतो आणि मरगळ येते. तुम्ही जो ब्रेन फॉग म्हणताय ते वाढलेल्या कफाचं मानसिक रूप आहे. अविश्वसनीय आहे हे. शारीरिक आणि मानसिक जडपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे दरवर्षी या काळात येणारा माझा आळस हा फक्त कामाचा कंटाळा नसून त्यामागे एक ठोस शारीरिक कारण आहे. पण मग आयुर्वेद या स्थितीला काय म्हणतो? काही विशिष्ट शब्द आहे का यासाठी? हो, या काळाला कफ दोषाचा प्रकोप काळ असं म्हणतात. प्रकोप? हो. आता प्रकोप हा शब्द ऐकून अनेकांना भीती वाटते. त्यांना वाटतं की दोष वाढला किंवा काहीतरी भयंकर होतंय. बरोबर. पण इथे प्रकोप या शब्दाचा खरा अर्थ आहे प्रकर्षाने बाहेर पडणे. म्हणजेच जो दोष आधी शांत, सुप्त आणि घन अवस्थेत साठलेला होता, तो आता वितळून सक्रिय झाला आहे आणि वेगाने शरीराबाहेर पडतोय. अच्छा. म्हणजे तो वाढला नाहीये, फक्त चलित झाला आहे. एक्झॅक्टली. तो फक्त मूव्ह होतोय. मला तुमची गाडी सर्व्हिसिंगला टाकण्याची कल्पना आठवतीये. हम्म. जेव्हा मेकॅनिक इंजिनमधलं जुनं काळं तेल बाहेर काढतो तेव्हा आपण त्याला गाडी बिघडली असं म्हणत नाही. बरोबर. ती एक शुद्धी प्रक्रिया असते. अगदी. हा कफाचा प्रकोप काळ म्हणजे शरीराची नैसर्गिक वार्षिक सर्व्हिसिंग आहे. आणि इथेच आपण एक मोठी चूक करतो. कोणती? या नैसर्गिक शुद्धिक्रियेला आजार समजून आपण लगेच औषधं घेतो. सर्दी थांबवण्यासाठी, खोकला दाबण्यासाठी. हो, तीव्र औषधं घेतो आपण. आता तुम्हीच विचार करा, गाडी सर्व्हिसिंगला दिलीये आणि मेकॅनिकने जुनं तेल बाहेर काढायला सुरुवात केल्यावर तुम्ही त्याला थांबून म्हणताय की नको, ते घाणेरडं तेल आतच राहू दे. काय होईल? इंजिन खराब होईल. ती सगळी घाण आत राहिल्यामुळे पुढे जाऊन मोठा प्रॉब्लेम तयार होईल. नेमकं हेच होतं. म्हणजे आपण सर्दी खोकला दाबून शरीराचं असंच नुकसान करत आहोत. अगदी. जेव्हा आपण ही लक्षणं दाबतो तेव्हा आपण त्या वितळलेल्या कफाला बाहेर पडण्यापासून रोखतो. तो शरीरातच अडकून राहतो आणि मग पुढे जाऊन सायनस, अस्थमा, ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्यांसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतो. बापरे. त्यामुळे या काळातला दृष्टिकोन लक्षणं दाबणे हा नसावा, तर शरीराला शुद्धीसाठी मदत करणे हा असावा. ठीक आहे. हा माझ्यासाठी एक खूप मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे. आजाराशी लढण्याऐवजी शरीराच्या कामात त्याला मदत करायची. मग ही मदत आपण नेमकी कशी करू शकतो? आपल्या स्रोतांमध्ये काही पारंपरिक उपायांचा उल्लेख आहे, जसं की उपवास करणे, हलकं अन्न खाणे. पण आजच्या धावपळीच्या जीवनात म्हणजे नोकरी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी उपवास करणं किती प्रॅक्टिकल आहे? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आणि इथे उपवास याचा अर्थ पूर्णपणे उपाशी राहणे असा नाहीये. अच्छा. त्याचा सोपा अर्थ आहे पचन संस्थेला आराम देणे. तुम्ही एक वेळ जेवण टाळू शकता किंवा नेहमीपेक्षा खूप कमी आणि हलकं जेवू शकता. या काळात पचनशक्तीवर अतिरिक्त भार न टाकणं महत्वाचे आहे. कारण शरीराची ऊर्जा पचनात खर्च होण्याऐवजी ती शुद्धीकरणाच्या कामासाठी वापरली जावी, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे काय खाऊ शकतो आपण? मुगाचं कढण, भाज्यांचं सूप, भाजलेली ज्वारी किंवा नाचणीची भाकरी अशा हलके पदार्थ उत्तम. आणि आहारातल्या चवींबद्दलही काहीतरी सांगितलंय. कडू, तिखट आणि तुरट चवींचा आहारात समावेश करावा. हे थोडं विचित्र वाटतं, कारण आपण सहसा गोड, आंबट आणि खारट चवींना प्राधान्य देतो. आणि तिखट खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा पित्त वाढणार नाही का? म्हणजे एक त्रास कमी करताना दुसरा वाढवायचा का? खूप चांगला प्रश्न आहे आणि ह्यातून आयुर्वेदाचं संतुलन दिसून येतं. इथे तिखट खा याचा अर्थ मिरचीचा ठेचा खा असा नाही. अच्छा. तर आहारात नैसर्गिक तिखट चवीच्या गोष्टींचा समावेश करा. जसं की सुंठ, आलं, काळी मिरी, पिंपळी. ह्या गोष्टी उष्ण असल्या तरी त्या कफ पातळ करून बाहेर काढायला मदत करतात. आणि कडू चवीचं काय? कडू चव जसं की कारलं, मेथी, कडुलिंब हे शरीरातील अतिरिक्त ओलावा आणि विषद्रव्य शोषून घेतात. आणि तुरट चव म्हणजे आवळा किंवा हरडा ही शरीरातील वाहिन्या स्वच्छ करते.
या चवी या काळात औषध म्हणून काम करतात. त्या कफाचा जडपणा आणि चिकटपणा कमी करतात. कळलं. याउलट गोड, आंबट, खारट चव कफ वाढवतात म्हणून त्या टाळायला सांगितले आहेत. म्हणजे या काळात आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, दही, चीज हे सगळं बंद? हो, दही तर आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, तेही टाळायचं का? हो. दही गुणाने थंड, जड आणि पचायला कठीण असतं. ते शरीरातील स्रोतस किंवा वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतं. अच्छा. त्यामुळे कफप्रकोप काळात दही टाळलेलंच बरं, विशेषतः रात्रीच्या वेळी. आणि स्रोतांमध्ये आणखी एका महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख आहे, दुपारी झोपू नये. अगदी. पण वर्क फ्रॉम होममुळे दुपारच्या जेवणानंतर छोटीशी डुलकी घेण्याची सवय लागली आहे. ती इतकी वाईट आहे का? या काळात हो, कारण दिवसा झोपल्याने शरीरात कफ आणि जडपणा थेट वाढतो. तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल की डुलकीनंतर उठल्यावर अधिक आळस आणि सुस्ती जाणवते. हो, हे खरंय. याला उत्तम पर्याय म्हणजे जेवणानंतर 10-15 मिनिटं शतपावली करणं, विशेषतः कोवळ्या उन्हात. यामुळे अन्न पचायलाही मदत होते आणि कफाचा जडपणा कमी होतो. हालचाल आणि सूर्यप्रकाश हे दोन्ही कफाचे शत्रू आहेत. म्हणजे थोडक्यात आहार हलका आणि कफ कमी करणाऱ्या चवींचा असावा. दिवसा झोपायचं नाही आणि शरीराला थोडी हालचाल द्यायची. बरोबर. जसं की योगासनं, सूर्यनमस्कार किंवा किमान चालण्याचा व्यायाम. हे उपाय खूप सोपे आणि सहज करण्यासारखे वाटतात. अगदी. हे ज्ञान केवळ जुनं नाही, तर ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं आहे. आज आपण याला फॅन्सी नावं देतो, जसे की सीझनल डिटॉक्स किंवा स्प्रिंग क्लिनिंग. हो. पण आपल्या परंपरेत हे सणांच्या आणि ऋतुचर्येच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून सांगितलं गेले आहे. निसर्गाच्या चक्रासोबत आपलं शरीर कसं जुळवून घेतं आणि आपण त्याला कशी मदत करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण फक्त ते विसरलो आहोत. बरोबर. तर मग या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगता येईल. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या स्रोतांमधलीच एक ओळ वापरते, जी माझ्या मनात घर करून राहिली आहे. वसंत पंचमी म्हणजे पूजा नाही, तर शरीराला हिवाळ्यातून बाहेर काढण्याचा दिवस. अगदी अचूक. हे वाक्य या दिवसाचं खरं महत्त्व, त्याचा खरा अर्थ सांगतं. बरोबर. या दिवसाकडे आणि त्यानंतरच्या काळाकडे आपण फक्त धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिलं पाहिजे. ही एक संधी आहे आपल्या शरीराचं ऐकण्याची. या काळात होणारे बदल म्हणजे सर्दी, खोकला, आळस हे आजार नसून ते एका निरोगी बदलाचे, एका शुद्धी प्रक्रियेचे संकेत आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या बदलांना घाबरून दाबण्याऐवजी त्यांना योग्य आहार, विहाराने साथ दिली तर वसंत आणि त्यानंतर येणारा ग्रीष्म ऋतू अधिक निरोगी, हलका आणि ऊर्जावान जातो. खरंच आजच्या या माहितीमुळे वसंत पंचमीकडे आणि एकूणच ऋतुबदलाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाने आपल्या शरीरासाठी सेट केलेला एक रिसेट बटन आहे. आणि आता मला कळते की ते बटन दाबायचं कसं. आणि ही चर्चा इथेच संपत नाही, ती एका अधिक खोल विचाराला जन्म देते. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत शरीरात साठलेला भौतिक कफ वितळून बाहेर पडतो आणि शरीर हलकं होतं, त्याचप्रमाणे आपण या काळात आपल्या मनात साठलेला वैचारिक आणि भावनिक जडपणा, जुन्या सवयी, नकारात्मक विचार बाहेर काढू शकतो का? वाह. करण्यासोबत मनाचंही शुद्धीकरण साधता येईल का? शरीराला हलकं करताना मनालाही हलकं करण्याची ही एक संधी असू शकते. हा विचार या चर्चेतून घेऊन जाण्यासारखा आहे.